जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर, आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका। सामच्या बातमीला अजित पवारांचा दुजोरा। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि इच्छुकांकडून प्रचाराला वेग आलाय। त्यातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाच्या सुनावणीमुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। खरं तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे। त्यातच 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायती आणि 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांची 8 वर्षांपासून निवडणूक झालेली नाही। आता नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे ताशेरे ओढत सरकार आणि आयोगाला झापलंय। मात्र कोणत्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणानं 50% मर्यादा ओलांडली आहे पाहूया। नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीत 78%, नाशिकमध्ये 71%, धुळे 73%, अमरावती 66%, चंद्रपूर 63%, यवतमाळ 59%, अकोला 58%, नागपूर 57%, ठाणे 57%, गोंदिया 57%, वाशिम 56%, नांदेड 56%, हिंगोली 54%, वर्धा 54%, जळगाव 54%, भंडारा 52%, लातूर 52% आणि बुलढाणा देखील 52%। साम टीव्हीच्या या बातमीला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुजोरा दिलाय। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे। त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही। सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबत निर्देश देताना 25 नोव्हेंबरच्या सुनावणीपर्यंत नव्यानं निवडणुका जाहीर करू नका असे निर्देश दिलेत। त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची टांगती तलवार आहे। त्यामुळे इच्छुकांना आणखी वेटिंगवरच थांबावं लागण्याची अधिक शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।